बल्लू तुम्हारी जेल से फरार। नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रथमेश अरुण पाटील। आज आम्ही मित्र चाललो गुजरातला, जुनागडला। मित्रांनो सागर हे गाईस तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत। नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही चाललेलो आहोत गुजरातला। स्वागत आता करतो तुमचं। तर आज आम्ही इथून पनवेल स्टेशनवरून चाललेलो आहोत वेरावळला। तर आता आम्ही वेरावळ तर आता आमची इथे ट्रेन होती 9:15ची, तर खूप लेट झालेला आहे। ते पाहू शकता आता वाजले 11:15। तर आपण उद्या दुपारी 2-3 पर्यंत गुजरातला पोहोचू आणि तिथून आपलं पूर्ण गुजरातचं जे जे आपल्या स्पॉट रिकवर करता येतील ते आपण एक्सप्लोर करू। सबस्क्राईब करा। ऍक्शन ऍक्शन राईट ऍक्शन बल्लू तुम्हारी जेल से फरार। Veeraval Express is arriving shortly on तेल का ऑमलेट। उघड चेक होतं काय बॅग बोल बस सुबह 10 बजे। आता आम्ही आहोत सुरेंद्रनगरला। इथून जुनागडला जाण्यासाठी अजून 4 तास लागतील। आणि ही आमची ट्रेनमधील काही अतरंगी कॉन्व्हर्सेशन, त्याचा तुम्ही मजा ग्रीन कलरचा असतो तो टोल आपला एकदम तो एक आणलेला, एकदा दुसरे वेगळे होता रे, मजेदार होता। घेऊन आलेला 2-3 वेळा। एकदा कोणा तरी बोलेला सोडून त्याच्यामुळे भरपूर मजा यायची आपल्याला। नाही नॉलेज बोलायचं का तुला? नाही नॉलेज नाही, मजा किती बोललो काय सांग तिकडे जाऊन बस मुलींमध्ये। नाही याच्या उठवलेला हे चल उठ बाहेर गेला। नाही अरे प्रोजेक्ट चालू होते, प्रोजेक्ट यो मला बोलतोय अरे शांत हिला कोण घाबरतो माझ्यासारखा विषय हिला कोण घाबरते त्याच्यामध्ये मला सांगत होता हिला कोण घाबरते। मला बोलते उठ जा बाहेर। बाहेर गेलो, फिरून आलो, बाहेर उभा राहिलो, अशी बोलते ऍटिट्यूड मध्ये तू बाहेर गेला। बोललो ना मॅडम आज्ञा झाली पुढे, बोललो तुम्ही जा बाहेर म्हणून सांगितलं। बोलते हो का। नंतर पांड्याने मस्त ड्रॉइंग विंग काढून दिलेली प्रोजेक्ट मॅडम, बोललो एवढा बनवला तर एवढे चांगले ड्रॉइंग काढलं म्हणून बोलते। असं
आमची ट्रेन पनवेलवरून 2 तास उशिराने होती, तरी आम्ही दुपारी 1 वाजता जुनागडला पोहोचलो आणि हे जुनागडच्या बाहेरचे दृश्य खूप मनमोहक आहे. मी काय गेलो मी कुठे गेलो या मंदिरावरची कोरीव कामे बघण्यासारखी आहेत आणि हे मंदिर खूप मनमोहक आहे. आणि हे तुम्ही पुढे बघू शकता आमच्या व्हिडिओमध्ये. या मंदिरात एक तळघर आहे. या तळघरात तुम्ही स्वामीनारायण महाराजांबद्दल वाचू शकता आणि त्यांचे विचार समजून घेऊ शकता. आम्हाला हे रिक्षावाले काका भेटलेले, त्यांनी आम्हाला 400 रुपयात जुनागडमधील 7 ते 8 मंदिरांचे दर्शन करून दिले आणि काही जागांवरची माहिती सुद्धा सांगितली. त्यामुळे तुम्ही इथे येऊन रिक्षा करायचा विचार करू शकता. आणि इथनं सरळ सरत गेलो का प्राचीन व्याघ्रेश्वर मातेचं मंदिर आहे. हे आपलं गाव मोठाकडे घेऊन येऊ.
आणि तुम्ही यावरती सुद्धा मंदिरात जाऊ शकता. इथेही ते आणि आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात महादेवाच्या दर्शनाने केली. या रिक्षावाल्या काही जेवढे होतील तेवढे ठिकाणं फिरवून आमचा दिवस पूर्ण केला आणि आम्हाला गुजराती हॉटेलमध्ये सोडलं. तिथे आम्ही हे ऑथेंटिक गुजराती थाली खाल्ली. दुसऱ्या दिवशी आम्ही भव्य असा गिरनार पर्वत चढणार आहोत आणि तिथे निसर्ग समृद्धी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.